बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजाला सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपती कुशाल. उलाढाली करीतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाकया जगाचे बाप घेतो सारे माथी. कर बायको न मुले यांना जगविण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी. बाप म्हणजे जनोमी वाल्या गोळ्याची जमात, त्याच्या बापामध्ये नाही कुणी वाटेकरी होत. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यात मासा, त्याच्या डोळ्यात पुन्हा दिसणार कसा. आवाज असा. पण आपल्या सगळ्याला ज्ञात आहे, माहिती आहे की तुम्ही आम्ही ज्याच्यासाठी जन्माला आलोय ते एवढंच. पण होतं काय, आमच्याकडनं एवढंच राहतं, आम्ही बाकीचं सगळं करतो. जे करायचे ते करत नाही, नको ते करतो, म्हणून तर जीवनामध्ये दुःख भोगतो. या कथा सांगायचा मुद्दा इतकाच आहे, जे करायचं ते केलं पाहिजे, नको ते सोडून दिलं पाहिजे, तर जीवनामध्ये सुख समाधान शांती लावल्याशिवाय राहणार नाही. ऐका ना, आज आपण दादांच्या श्रद्धानिमित्त, पिंडदानाच्या विधीनिमित्त या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. अर्थात एका बापाच्या श्रद्धानिमित्त, पिंडदानाच्या विधीनिमित्त या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. माई बापा आहोत. या बापाविषयी सांगाल एवढं कमी आहे बघा. जो फक्त तुमच्या आमच्या करता जगतो, तुमच्या आमच्या सुखाचा विचार करतो, तो आमचा बाप असतो. आमचा बाप स्वतःसाठी कधी जगत नाही, स्वतःच्या सुखाचा विचार कधी करत. स्वतःला किती त्रास हो द्या, स्वतःला किती दुःख हो द्या, तो आम्हाला कधी सांगत नाही. तो जगतो, तो कष्ट करतो, तो लढतो फक्त परिवारासाठी, फक्त दुसऱ्यासाठी. ऐका ना, उमेश आणि रमेश नावाचे दोन मित्र होते. मुंबईमध्ये कामाला होते, वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामाला होते, पण एकाच रूमवर राहत होते. एक दिवस उमेशची सुट्टी लवकर झाली. त्यानं रमेशला फोन केला, रमेश माझी सुट्टी लवकर झाली, मी रूमवर जाऊ का? त्यावेळी रमेशनं त्याला सांगितलं की थोडा वेळ तू स्टँडवरती थांब, मी येतो, आपण आलं की बाजारात जाऊ, काही थोडं लागणारं सामान घेऊ आणि मग रूमवरती जाऊ. ठीक आहे म्हटलं. हा उमेश रमेशचा फोन बंद करतो आणि मुंबईमध्ये असणारं रस्त्याच्या बाजूला 3-4 नळ्या लावणारं ते स्टँड, त्या लोखंडी नळ्यावरती जाऊन बसतो. उमेश त्या लोखंडी नळ्यावर बसलेला असताना त्याचे दोन्ही गुडघे समोर आलेले असतात. त्यावेळी तो बघतो की समोरून 60-65 वर्षाचे एक आजोबा येत आहेत. त्यांच्या डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा आहे, अंगामध्ये फुलभाईचा शर्ट आहे, पायजमा आहे, गळ्यामध्ये गमजा आहे, हातामध्ये एक पिशवी आहे. हे आजोबा भिकाऱ्यासारखे दिसत नव्हते, पण ते डायरेक्ट उमेशच्या जवळ आले आणि उमेशला त्यांनी विनंती केली, ए परा
मला एखादा वडापाव खायला देतस काय? ए पोरा, मला एखादा वडापाव खायला देतोस का? त्या आजोबांची विनंती ऐकून उमेशला त्यांची दया आहे, म्हणून त्याने खिशामध्ये हात घातला, 50 रुपये काढले आणि आजोबाला देत हा उमेश म्हणतो, आजोबा हे 50 रुपये घ्या, त्या ठिकाणी वडापावचा गाडा आहे, तिथं जा आणि पोट भरून वडापाव खा. ते आजोबा म्हणतात, ए पोरा, इकडं बोलू नका आचार्याच्या जवळ, थोडा वेळ बोलू नका, 10 मिनिटं इकडं थांबवा त्यांना, थोडा वेळ 10 मिनिटं थांब, 10 मिनिटं थांबू शकताय, 10 मिनिटं बोलायचं. एवढा मोठा अट्टास केलाय, एवढं मोठं सुंदर आयोजन केलंय, निसर्ग राजा उतरलाय, त्याची कृपा झाली म्हणायचं, त्याची गरज आहे आपल्याला. आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. आपली लेक समोर असताना आपण असं करतोय, जगाचं काय हो, साथ दिली पाहिजे आपण आपल्या माणसाला. आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी आहे माई बापा हो. याच्यामध्ये फक्त इथं उभं राहिल्याचं हित नाही, सगळ्यांच्या हिताचं कारण आहे का नाही. हा जो उमेश आजोबाला 50 रुपये देतो आणि म्हणतो पाहिजे तेवढे वडापाव खा, पोट भरून वडापाव. आजोबा म्हणतात मला पैसे नको, तूच वडापाव आणून दे. म्हणून तो त्या 3 नळ्यावरून खाली उतरतो, वडापावच्या गाड्याच्या जवळ जातो, वडापाव घेतो, माघारी येतो, आजोबाच्या हातात देतो आणि म्हणतो, आजोबा या रस्त्याच्या बाजूला जो कठडा आहे तुम्ही इथंच बसा आणि हे वडापाव खा. आजोबा म्हणतात ठीक आहे. आजोबा तिथं वडापाव घेऊन बसतात. उमेश पुन्हा त्या लोखंडी नळ्या असलेल्या स्टँडवरती जाऊन बसतो. पण त्या आजोबा त्याला म्हणतात, ए पोरा, अरे त्या नळ्यावर पडशी बिडशी, इकडी तू पण माझ्याजवळ बस आणि एखादा वडापाव खा. हा उमेश म्हणतो, नको आजोबा, मला वडापाव नको, तुम्हीच पोट भरून वडापाव खा. आजोबा वडापाव खातात. उमेश त्यांच्याजवळ बसलेला असतो. पण बसल्या बसल्या हा उमेश त्या आजोबाला म्हणतो, आजोबा तुमचं नाव काय, तुमचं गाव काय, तुम्ही कुठून आला, कुठं चाललाय, कशाला आला. त्यावेळी ते आजोबा म्हणतात की, ए पोरा, अरे मी लांब नांदेडचा आहे, आमचा पोरगा इथं मुंबईमध्ये लय मोठा साहेब झालाय. काल परवा पोराचा फोन आला होता की बाबा मी बायकोला घेऊन 10 वर्षासाठी अमेरिकेला चाललो, आता आपली काय भेट होणार नाही. हे बघ, पोराचा फोन आला, 10 वर्षासाठी पोरग चाललंय, आता भेट होणार नाही, त्याला काय येणं होणार नाही. म्हणून मी म्हातारीने विचार केला की मीच पोराकडे जाऊन येतो, म्हणून पोराला भेटायसाठी इथं आलोय. हे बघ, माझ्या पोरानं जो पत्ता दिलाय त्या पत्त्यावर मी बरोबर आलोय, पण इथली सगळी माणसं म्हणतात की पत्ताच चुकीचा आहे. घे बर हा पत्ता, बघ बर कसा आहे, चुकीचा आहे का बरोबर आहे. त्या आजोबा खिशामधली ती पत्ता लिहिलेली चिठ्ठी काढतात, उमेशच्या जवळ देतात. उमेश वाचतो. त्याच्या लक्षात येतं की त्या आजोबाच्या मुलांनी त्या आजोबाला खोटा पत्ता दिलेला होता. त्याचं ऊर भरून येतं. ज्या बापानं त्याला वाढवलं, घडवलं, शिकवलं, ज्यांच्यामुळे आज हा मोठा साहेब झाला, तोच मुलगा त्या बापाला खोटा पत्ता देऊ शकतो. पण हा बाप आहे ना माई बापा, आपल्या लेकराविषयी बापाच्या मनामध्ये कधीच वाईट विचार येत नाही. त्या आजोबा उमेशला म्हणतात, हा बघ माझा मोबाईल बघ, परवा आलेल्या नंबरवर मी फोन लावतोय पण फोन लागत नाही, बघ पर माझ्या मोबाईलला काही झालं बिलय काय. त्या बापाच्या मनामध्ये आलं नाही पोराने नंबर चुकीचा दिला असेल, त्या बापाच्या मनात आलं नाही पोराचा नंबर बंद असेल, अजिबात नाही. कारण बाप आपल्या लेकराविषयी कधीच वाईट विचार करत नाही माई बापा. ते आजोबा म्हणतात, माझ्या मोबाईलला काय झालंय का बघ, माझा मोबाईल बिघडलाय का बघ. उमेश तो मोबाईल घेतो, परवा आलेल्या नंबरवर फोन लावतो, तर तो नंबर स्विच ऑफ लागत होता. त्याच्या लक्षात येतं की आजोबाच्या मुलांनी त्यांना ज्या नंबरवरून फोन केला तो नंबर बंद करून ठेव. एवढं वाईट वाटतं माई बापा हो त्याला, एवढं ऊर भरून येतं की ज्या बापानं याला घडवलंय, ज्यांच्या आशीर्वादामुळे हा परदेशात जायला निघालाय, त्याच बापाला यानं खोटा पत्ता दिला. ज्या फोनवर फोन केला तो फोन सुद्धा बंद करून ठेवला. बापाने आमच्यावर जे निस्वार्थी प्रेम केलं त्याचं फळ दिलं काम या बापाला. पण बापाच्या मनामध्ये वाईट विचार कधीच आले नाही आणि आमचा बाप आमच्याविषयी वाईट विचार कधी करतही नाही माई बापा. एवढं वाईट वाटतं त्या उमेशला. आजोबाचे वडापाव खाऊन होतात.
हा उमेश आजोबाला म्हणत नाही तुमच्या मुलाने खोटा पत्ता दिला, नंबर बंद करून ठेवला, अजिबात. हा उमेश त्या आजोबाला म्हणतो, आजोबा तुमचा मुलगा ज्या विमानामध्ये बसला होता ते विमान कधीच निघून गेले. आता तुमची त्याची भेट होणार नाही, म्हणून तुम्ही लवकरात लवकर गावाला निघून जा, आजी तुमची वाट बघत असेल. आजोबा म्हणतात, हे बघ पोरा, अरे मी इथं आल्यावर आमचा पोरगा आम्हाला पैसे पाणी द्यायचा होता खर्चायला, मग मी गावाला माघारी जाणार होतो. आता इथं आलोय, येण्यापुरते पैसे होते, सगळे पैसे खर्च करून टाक. तू म्हणतोय पुन्हा गावाला जा, पण गावाला जाण्यासाठी परत माझ्याकडे पैसे नाहीत ना रे. उमेशला आणखी वाईट वाटतं. खिशामध्ये हात घालतो, पैसे काढतो, आजोबाला देतो, म्हणतो, आजोबा हे पैसे घ्या आणि गावाकडे जा. आजोबा उठतात, जायला निघतात. पण उमेश बघतो आल्यापासून आजोबाच्या हातामध्ये एक पिशवी होती. म्हणून हा उमेश त्या आजोबाला म्हणतो, आजोबा मी आल्यापासून बघतोय तुमच्या हातामध्ये पिशवी आहे, या पिशवीमध्ये नेमकं काय आहे? त्यावेळी त्या आजोबा म्हणतात, ए पोरा, अरे आमच्या पोराला बेसनाचे लाडू लय आवडतात, म्हणून म्हातारीनं रात्रभर जागून बेसनाचे लाडू करून दिलेत बघ पोरासाठी. पण आमचं पोरगच इथं नाही तर काय करत. हे ऐकलं की त्या उमेशला एवढं वाईट वाटतं, माई बापा हो, एवढं रडायला येतं. पण आजोबाच्या पुढे हा रडत नाही, आजोबाला पाठवून देतो. मागच्या बाजूने मित्र आलेला असतो, हा मित्राकडे पळत जातो, त्याला घट्ट मिठी मारतो आणि ढसा 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 रडू लागतो. आणि रडत रडत मित्राला सांगतो की रमेश, ए रमेश, ते आजोबा दिसतात का? अरे ज्यांच्या हातामध्ये पिशवी अडकवलेली ते आजोबा दिसतात का? ए रमेश, अरे ते आजोबा भिकारी नाहीत रे. हे रमेश, ते आजोबा भिकारी नाहीत, आपल्या मुलाला भेटायला आलेला एक बाप आहे रे. तो बाप भिकारी नाही, पण भिकारी नसून सुद्धा त्या बापानं माझ्याकडे एखाद्या भिकाऱ्यासारखी वडापावसाठी भीक मागितली. ए रमेश, ऐक ना, ऐक ना, बापाचं आपण एवढं प्रेम असतं का रे? आपल्या बापाचा आपल्यावर एवढा जीव असतो का रे? सांगणार आहे रमेश, ऐक ना, त्या आजोबाच्या हातामध्ये जी पिशवी येणार आहे, त्या पिशवीमध्ये त्यांनी आपल्या मुलासाठी आणलेले बेसनाचे लाडू आहेत रे रमेश. स्वतःच्या जवळ बेसनाचे लाडू असून सुद्धा त्या बापानं माझ्याकडे भीक मागून वडापाव खाल्ला. एवढं प्रेम कुणी करतं का रे आपल्यावर रमेश? सांगणार आहे. पण बघ ना रमेश, ज्या बापाचा आपल्या लेकावर एवढा जीव आहे की त्याच्यासाठी आणलेल्या लाडवातला एक लाडू काढून तो बाप खाऊ शकत नाही, आपली भूक भागवू शकत नाही. भूक भागवण्यासाठी त्या बापानं माझ्याकडे भीक मागितली. अशा या बापाला एक मुलगा खोटा पत्ता देतो, ज्या नंबरवरून फोन केला तो फोन बंद करून ठेवतो. एवढं प्रेम असतं का रे आपल्या बापाचं आपल्यावर रमेश? बघणारे, त्यांच्याकडे होता नाही रे लाडू, खाल्ला असता एखादा लाडू तर काय झालं असतं, एक लाडू कमी झाला असता. पण नाही, आपल्या पोरावर, आपल्या लेकरावर या बापाचा एवढा जीव आहे की लेकासाठी आणलेत ना, मग त्यातला लाडू कसा खायचा? त्या बापानं स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवला, माझ्याकडे वडापावसाठी भीक मागितली आणि भीक मागून वडापाव खाल्ला. एवढं प्रेम आमचा बाप आमच्यावर करतो माई बापा. आम्ही म्हणतो कधी कधी आमच्या बापाला रडायला येत नाही, आमच्या बापाचं काळीच लई घट्ट आहे. पण लक्षात असू द्या, आमच्या बापा इतकं नाजूक काळजाचं या जगामध्ये कुणीच नाही. पण आमचा बाप आमच्या समोर अश्रू ढाळत नाही माई बापा, का? आमच्या सुखासाठी. आमचा बाप विचार करतो, मी अश्रू ढाळले तर माझ्या परिवाराचं काय? माझा परिवार हतबल होईल, म्हणून मला अश्रू ढाळून जमणार? कधी ढाळत नाही, ढाळले तरी दिसू देत नाही. एवढं प्रेम आमचा बाप आमच्यावर करतो. आज आम्हाला माहितीये की आमचा बाप कुठं कामाला आहे, त्याला किती पगार आहे, आणलेला पगार आमच्या हातात देतो. हातात दिलेला पगार किती आहे मोजायचा, कुठं खर्चायचा, हे सगळं आम्हाला माहिती असतं माई बापा. पण तोच पगार कमवून आणण्यासाठी आमच्या बापाला किती खस्ता खाव्या लागल्या याचा विचार आम्ही करतोय का? अरे आम्ही सकाळी मागितलेली वस्तू संध्याकाळी आमचा बाप आम्हाला आणून देतो, पण तीच वस्तू आणून देण्यासाठी घरातून बाहेर पडल्यापासून घरात माघारी येईपर्यंत आमच्या बापाला किती ठेसा खाव्या लागल्या, किती कष्ट करावं लागलं, किती दुःख सहन करावं लागलं याचा विचार आम्ही करतोय का? नाही. फक्त बाप आम्हाला सुख देतो एवढं आम्हाला माहितीये, आमच्या बापाला एवढा पगार आहे एवढं आम्हाला माहितीये, आमच्या बापानं प्रपंच मोठा केला एवढं आम्हाला माहितीये. बस, बापानं सगळं चांगलं केलं एवढं माहितीये. पण बाप कसा आहे हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला नाही ना रे माई बापा. हो, आमचं इथंच तर चुकतं ना.
स्वतःचा स्वार्थ साधतो, सुख बघतो, पण बापाच्या सुखाचं काय विचार केला पाहिजे. बापाला समजून घेतलं पाहिजे माई बापा. कारण बाप स्वतःचं सुख स्वतःचं दुःख आम्हाला कधी सांगत. समजून घ्या, चला माई समजून घ्या. कारण एकदा बाप गेला ना, समजून घ्यायचं राह द्यावं. त्याच्यासारखं प्रेम, त्याच्यासारखी माया तुम्हाला जगामध्ये कुठं मिळणार नाही. तुम्हा सगळ्याला ज्ञात आहे, माहिती आहे. इथून हाक मारली तर आमच्या घरी ऐकायला जाईल माई बापा. शेजारीच माझं घर आहे, माझ्या वडिलांचं घर आहे, माहिती आहे आपली सगळ्या. पण वडील कळायच्या अगोदरच वडील गेले हो. आज जगाला सांगतो वडील कसे असतात, काय करतात, किती प्रेम असतं आपल्यावर त्यांचं. जगाला सांगतो आपण, मी जगाला सांगते हो. पण मला बाप कळायच्या अगोदरच माझा बाप गेला. 7वीत होती मी फक्त. आज ती प्रेम, ती माया या जगामध्ये नाही मिळत. मी रोज कळकळीची विनंती करते सगळ्याला, फक्त आपल्या गावामध्ये नाही, सगळीकडे सांग. आपले आई वडील आहेत तोपर्यंत जपा. पिलगून घ्या, भेटून घ्या, मांडीवरती झोपून घ्या. पुन्हा ते प्रेम नाही, पुन्हा ती माया नाही माई बापा. नाही मिळणार या जगामध्ये. कुठेही जा, काही करा, किती प्रेम होतं, किती पैसे होता, ते प्रेम नाही, ती माया नाही. आज 20 वर्ष झाले माझे वडील गेले. 8 वर्ष झालं आई गेली त्याला. आजी होती, सगळ्याला माहितीये. आई गेली की 6 महिन्यामध्ये आजी. सुखामध्ये नांदणार आपला परिवार होता, आमचा परिवार होता. काही कमी नव्हती, काही कमी नव्हती. पण काळाने घाला घातला आणि काळ सगळ्याला. आज महाराष्ट्रभर फिरते मी, हजारो कीर्तन करते, हजारो लोकांच्या समोर कीर्तन करते. आज मला वाटतं ना, समोर बसलेल्या लोकांमध्ये माझे आई वडील असतात. तुम्ही माझे माई बाप आहात, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, हे खरंही नाही बाप. ज्यांनी मला जन्म दिला ते माझ्या पुढे असावे मला वाटतं ना. आज त्यांनी ताटमानेने सांगितलं असतं, आमची लेक आहे, आमची मुलगी आहे, सांगितलं असतं. आज मला वाटतं ना ते असावं. तर तुम्ही मला सांगा, आज मी त्यांच्यासाठी किती रडले, किती ओरडले, त्यांना किती हाका मारल्या, तर ते मला पुढे दिसणार आहेत नाही ना. एकदा गेलेला माणूस पुन्हा माघारी येत नाही, याकरता मी सांगत असते माई बापा. जोपर्यंत आपली माणसं आपल्या जवळ आहेत तोपर्यंत जपा. पिलगून घ्या, भेटून घ्या, मांडीवरती झोपून घ्या. ते म्हणतात तसं वागण्याचा प्रयत्न करत चला. आई वडिलांची सेवा करा, त्यांच्या आज्ञेचं पालन करत चला. सासू सासऱ्यांचा आदर करत चला. लहान्याला मोठ्याला थोराला मान देत चला. पती पत्नीने आपलं नातं विश्वासाने जपा. कारण कोण कधी जाईल सांगता येत नाही माई बापा. म्हणून जोपर्यंत आपली माणसं आपल्या जवळ आहेत तोपर्यंत जपत चला. बापाविषयी सांगल एवढं कमी आहे हो. जाता जाता थोडक्यामध्ये सांगून जाईल बाप काय असतो हे सगळ्याच्या लक्षात. थोडासा बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजाला सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप ताकद म्हणून घर झोपते कुशाल. उलाढाली करीतो हा बाप फक्त घरासाठी. शिव्या शापया जगाचे बाप घेतो सारे माथी. कर पाय कोण मुले
जगविण्यासाठी बापा वेडा पिसाला एका एका पैशासाठी बाप म्हणजेच नोकी वाल्या कोळ्याची जमात त्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटेकरी होत बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यात मासा त्याच्या डोळ्यात ठेव पुन्हा दिसणार कसा हे जीवन जगत असताना संसार करत असताना किती त्रास झाला किती दुःख झालं तरी आमचा बाप कधी अश्रू ढाळत नाही ढाळे तरी दिसू देत नाही पण एक वेळ आले ना बाप सुद्धा अश्रू ढाळल्याशिवाय राहत नाही बाप साठवी तो अश्रू वाट काही त्या क्षणाची जन्माभराच्या रडीत लेक जाताना सासरी अरे स्वतः फाटकी कपडे घालतो स्वतः तुटकी चप्पल वापरतो पण आम्हाला कधी काही कमी पडू देत नाही माई बापा कमी जख वाट फाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या धोतराला साध ठिगाळ जोडलेल आई जत्रा गावाची बाप तालुका जायचा उदार मादार कापड पोरा नाणायचा बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीना हुंड्या भांड्यासाठी शेत मळ्याला विकीना असा माझा कनवाळू बाप मज सोडूनिया गेला या लेकराचा जीव वनवासी झाला मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना